अगं नाही ग, मला दुसरं काम आहे काहीतरी, मी नाही येणार. नाही नाही, तुला यावंच लागणार, आई तुला बोलवतेच. गेलो घरी, तिने बसवलंय. अगं 5च मिनिटाची वेळ आहे माझ्याकडे, 5 मिनिटं झाली की पटकन मी घरी जाणार आहे. नाही नाही, बसायलाच पाहिजे. खूप दिवसानंतर आलास, काहीतरी केल्याशिवाय मी सोडणार आहे का? तुला बसायलाच पाहिजे. तेवढ्यात मी म्हंटल नाही अगं, काही करताच येणार नाही, माझा उपास आहे का आज. अगं नाही, तू बस. साबुदाणे वडे करते म्हणजे तुम्ही तिथं अर्थ वेगळा नका घेऊ. साबुदाणे वडे घेते, घारगे करते. अगं ते नाही, काहीच नको मला. अगं थांब, काहीच नकोय मला. तू नको जाऊ, थांब. किस तर कर, झालंच पाहिजे. अगं आई, याला बघ ना, हा काहीच करत नाहीये. तू जा किचन मध्ये आणि किस कर. तू सुरुवात तर कर, मी आलेच. खऱ्या अर्थाने मतितार्थ मांडताना एवढंच म्हणतो की किस बाई किस या शब्दाचा मतितार्थ आणि हा विषय खऱ्या अर्थाने मांडताना आजच्या ह्या यौवनावस्थेकडे आपण जेव्हा, पौगडावस्थेकडे आपण जेव्हा वळतो तेव्हा खऱ्या अर्थाने या विषयाचा वेगळा मतितार्थ येतो. पण खऱ्या अर्थाने मला सांगावं असं वाटतं की संसाराचा गाडा रेटत असताना नामदेवरायांची दासी जणीबाई की जी सकाळी उठल्यापासून सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक ओया गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला म्हणत संसाराचा किस जो चालवत असते, खऱ्या अर्थाने ती बाई किती महान आहे. आज थोड्याशा गोष्टींमध्ये आपल्याला प्रचंड मानसिक त्रास होऊन जातो. आपण औषधं घेतो, गोळ्या घेतो. त्यावेळेच्या स्त्रिया प्रचंड घरातली कामं करायची, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत कामं करायची, मानसिक त्रास नव्हता. कशा करता? खेळीमेळीचं वातावरण होतं. आत्तासारखं त्यावेळेचं नव्हतं. कारण की किस आता जर म्हटलं तर आपण वेगळा अर्थ काढतो, पण त्यावेळेला वैचारिक पातळी लोकांची फार वेगळ्या प्रमाणाची होती. की खऱ्या अर्थाने ज्या वेळेला याच पुण्यात असणाऱ्या आनंदीबाई जोशी ज्या वेळेला बाहेरच्या देशांमध्ये डॉक्टरी करण्याकरता जातात, वैद्यकीय शिक्षण घेत असतात, तेव्हा त्यांना त्यांच्या वेशामध्ये राहण्याकरता तिकडे असणाऱ्या त्यांच्या शुश्रूषा यांची सेवा करावी लागते. की जर तुम्ही सेवा नाही केली तर तुम्हाला तुमच्या त्या अवशेषामध्ये राहता येणार नाही, तुम्हाला तुमचा गणवेश परिधान करता येणार नाही. पण वैद्यकीय शिक्षण सुद्धा घ्यायचं आणि स्वतःच्या मतितार्थाचा नव्हे स्वतःच्या संस्काराचा ठपका 7 समुद्रापार लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. म्हणून वैद्यकीय सेवा करत असताना, लोकांची सेवा करत असताना स्वतः गुलामगिरी पत्करली, पण स्वतःचा वेश नाही सोडला. पायामध्ये जोडवे आणि डोक्यावरती पदर आणि माथ्यावरती ठसठसीत असणारा कुंकू घेऊन आनंदीबाई जोशी आपल्या महाराष्ट्रामध्ये वैद्य म्हणून आल्या. खऱ्या अर्थाने त्या किसबाई किस, खऱ्या अर्थाने संसाराचा किती त्यांनी किस काढला असेल. स्वतःच्या संसाराचा गाढा ओढत असताना आज अनेक अशा स्त्रिया, अनेक असे गृहस्थी, अनेक अशी गृहस्थ आपल्याला बघत असतात, आपण बघायला मिळतात. पण खऱ्या अर्थाने ते स्वतःचा संसार कशा पद्धतीने चालवतात, खऱ्या अर्थाने स्वतःचा उदरनिर्वाह कशा पद्धतीने चालवतात, याच्यात त्यांच्या आयुष्याचा किस निघतो. खऱ्या अर्थाने एवढाच अर्थ या विषयाद्वारे मला तुमच्या सर्वांसमोर मांडायला मिळाला. याच्याकरता पुनश्च एकदा धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.